आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिस्ती समाज आक्रमक. महाराष्ट्रातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माबद्दल वादग्रस्त विधान करत ख्रिस्ती धर्मगुरूंना लक्ष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माबद्दल वादग्रस्त शब्द वापरले, ज्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला. यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी आज ख्रिश्चन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात येऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांची आमदारकी रद्द करा, त्यांना पक्षातून निलंबित करा अशी मागणी यावेळेस करण्यात आली. या आंदोलनामुळे राजकीय आणि कायदेशीर चर्चेला उधाण आलेलं आहे. संविधानाचा वापर करतात किंवा संविधानाला जे सुरक्षित ठेवतात त्यांना शासनाने सपोर्ट करावा आणि जे संविधानाचा विरोध करतायत त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, ही एक मात्र आमची अपेक्षा आहे. आपला विरोध कोणाच व्यक्तिगत माणसाशी किंवा संघटनेशी नाहीये, कोणत्या पक्षाशी आपला विरोध नाहीये. आपलं म्हणणं एकच आहे, संविधानाने दिलेला अधिकार आम्ही पूर्णपणे आम्हाला पाहिजे आणि जे संविधानाच्या विरोधात काही वक्तव्य करत असतील त्यांच्यावर शासनाने जबाबदारीने त्या ठिकाणी कार्यवाही करावी, ही एकमात्र आपली अपेक्षा त्या ठिकाणी आहे. ख्रिस्ती समाज कधीच कोणाच्या विरोधात बोलत नाही, कोणत्याच धर्माविषयी कधीच नावं ठेवत नाही, कोणत्याच जातीविषयी कोणतंच वक्तव्य करत नाही. आपले जेवढेही प्रचारक आहेत ना ते सगळे माईक लावून प्रचार करतात, कारण आपल्याला माहिती आपण चुकीचं काही शिकवत नाही, हे सगळं ऑन रेकॉर्ड असतं. म्हणून आपल्याला कोणी दोष लावूच शकत नाही या बाबतीमध्ये, पहिली गोष्ट माझं हे म्हणणं. पण ज्या वेळेस कोणीतरी माईकवर दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर शासनाने याच्याकडे डोळे झाक करायला नको आणि कान बंद करायला नको. कारण उद्या उठून जर समजा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल. आणि म्हणून योग्य वेळी या सगळ्या गोष्टींची शासनाने दखल घ्यावी. शांततेचा समाज म्हणून ख्रिस्ती समाज ओळखला जातो. मी म्हणतो तुम्ही शिका आमच्याकडून काहीतरी, की आम्ही कधीच तुमच्या विरोधात बोलत नाही, वागत नाही. तुम्ही तुमचा धर्म जपा, आम्ही आमचा धर्म जपतो. तुम्ही तुमचा विश्वास जपा, आम्ही त्याचा आदर करतो, तुम्ही आमच्या विश्वासाचा आदर करा. आणि मी असंच म्हणेन की आज ज्या पद्धतीने आपण नंदुरबार या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत, उद्या उठून नंदुरबार, धुळे किंवा जिथं कुठं अशा पद्धतीने ख्रिस्ती समाजावर बोट उठवला जाईल किंवा विरोध केला जाईल, आपण सर्वांनी ह्याच ताकदीने किंबहुना याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने आपले जे काही लीडर्स देवाने आपल्याला दिलेले त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहा, ही मी एक देवाचा दास म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझी दोन शब्द सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नंदुरबार.